ए आई, अगं भिकाजी आलाय बघ बाहेर, त्याला पण दे ग चहा. रात्री बिचारा आला मला सोबत करत घरापर्यंत. अपरात्री यायला मी एकटा घाबरेन म्हणून इथपर्यंत आला सोबतीला. मग मीच म्हटलं, एवढ्या रात्रीचा माघारी नको जाऊस घराशी, झोप इथेच. बाहेर झोपलाय बघ बाकड्यावर. चहा आणि भाकरी पण दे गरम गरम, खाऊन जाऊ दे त्याला घराशी. त्याच्या घरचे पण वाट बघत असतील ना त्याची. अंथरुणाची वळकटी उचलत सदा आईशी बोलत होता. आई चुलीपाशी भाकरी भाजत होती आणि मोठ्या विस्मयानं सदाकडे पाहत होती. काय रे सदाशिवा, रात्री स्वप्न बिप्न पडलं की काय तुला? काय बरळतोयस रे? मला काही कळत नाही बघ. कोण भिकाजी, कुठून आला, कसा आणि कधी आला तुझ्यासोबत? मला तर सकाळी कोणीच दिसलं नाही बाहेर झोपलेलं. आई डोळे विस्फारून सदाकडे पाहू लागली. सदाशिव धावतच बाहेर आला. पाहतो तर बाहेरच्या बाकड्यावर रात्री भिकूला दिलेलं घोंगडं आणि चादर तशीच घडी केलेली होती. सदानं जवळ जाऊन पाहिलं. उशाजवळ एक विडीचं थोटूक अर्धवट जळून पडलं होतं. सदाला काहीच कळेना. भिकू असा कसा ग न सांगताच घराशी गेला? चहा तरी पिऊन जायचा. एरवी आला तर आईच्या हातची चहा भाकरी खाल्ल्याशिवाय ढिम्म हालतच नव्हता आणि आज न सांगताच निघून गेला. सदा मनातल्या मनात पुटपुटत चादर घोंगडं घरात घेऊन आला. सदाशिवा, झाली का खात्री? एवढ्या उशिरा रात्री अपरात्री असा फिरत जाऊ नकोस असं किती वेळा सांगितलं रे तुला? कामानिमित्त गेला होतास ना, मग कुणा सगळ्या सोयऱ्यांकडे राहायचं की रात्री पुरतं? कोण नको म्हणतंय तुला? आईनं सदाला सुनावलं. हो ग आई, मला नाही काही वाटत भीती, पण खरं सांगू का कुणास ठाऊक, पण एका क्षणाला मन जरा बिथरलंच बघ. हातापायांना कंप सुटला म्हाताऱ्या बाबाचा चढाव चढताना. म्हटलं सुद्धा मनात, म्हाताऱ्या बाबा, पाव रे बाबा, सुखरूप घरी पोचव. आणि काय योगायोग बघ ना, पुढच्याच वळणावर भिकाजी दिसला झपझप चालताना. कसा बसा त्याला गाठला आणि म्हटलं, चल बाबा माझ्यासोबत, आज जीव घाबरा होतोय माझा. मग काय, एक विडी शिलगावली, उरलेलं बंडल त्याच्या हातात सोपवलं आणि भराभर वाट तुडवली दोघांनी. त्याला म्हटलं, आजची रात्र इथेच राहा. तो तयारही झाला. त्याला चादर घोंगडं दिलं आणि मी येऊन माझघरात झोपलो. पण हा पठ्ठ्या सकाळ व्हायच्या आतच धूम पळाला घराशी. सदानं रात्री घडलेला सगळा प्रकार आईला सांगितला. आईचं काळीच सरकलं. डोळे विस्फारत तिनं सदाला विचारलं, काय रे सदा, रात्री तू म्हाताऱ्या बाबाच्या मंदिराजवळ असताना किती वाजले असतील रे साधारण? 11:45 वाजले असतील बघ. काम झाल्यावर थोड्या गप्पा मारत बसलो, वेळ कसा गेला कळलंच नाही आणि आयत्या वेळी सोबतीला पण कुणीच नव्हतं. म्हटलं जाऊ दे, जाऊ भराभर, अर्ध्या तासात पोचतोच की घरी, म्हणून चालत सुटलो. पण का ग आई, तू असं का विचारलंस? सदाचं मन साशंक झालं. अरे बाबा, तो भिकाजी रात्री 11-11:30 पर्यंत इथेच होता. त्याच्यानंतर तुझी वाट बघून कंटाळून निघून गेला घरी. तो तुला कुठे सोबतीला मिळायचा? तू नीट बघितला होतास ना कोण होता तो? चेहरा दिसला होता का तुला त्याचा? आईनं संशयानं विचारलं. असं काय करतेस ग आई, मी भिकूला नाही का ओळखत? चांगल्या गप्पा ठोकत आलो की इथवर आणि तू म्हणतेस भिकाजी इथे होता रात्री म्हणून. असं कसं होईल? माझ्यासोबत होतं ते काय भिकाजीचं भूत होतं होय? सदाला काहीच कळेना. देवा म्हाताऱ्या बाबा, तूच सांभाळलंस रे पोराला. उद्याच येईन तुझ्या दर्शनाला, 1/2 किलो साखर ठेवीन तुला. आईनं हात जोडत साकडं घातलं. अगं काय बडबडतेस आई, मला कळेल असं सांगशील का काही? सदा पुरता गोंधळला. सदा, अरे काल रात्री तुझ्या सोबतीला भिकू नाही तर साक्षात म्हातारा बाबा आला होता. आईनं कंप भरल्या आवाजात सुनावलं. कळतंय का काही? शिरतंय का मेंदूत त्या? आईनं सदाशिवची कान उघडणी केली. काय ग आई, थट्टा करतेस काय माझी? मी काय आता लहान आहे होय बागुलबुवाच्या गोष्टी ऐकायला? आता मोठा झालो की नाही मी? सदानं हसून विचारलं. थट्टा नाही रे पोरा, खरी गोष्ट आहे ही. तो म्हातारा बाबा आहे ना, राखणदार आहे त्या जागेचा, चांगल्याशी चांगलं आणि वाईटाशी वाईट उत्तर करणारा. आईनं समजावलं. आता हे आणि काय नवीन? सदा गोंधळला. मला सांग, रात्री येताना म्हाताऱ्या बाबाच्या चढतीपाशी तू काय म्हणालास? म्हाताऱ्या बाबा, पाव रे बाबा म्हणालास की नाही? आईनं विचारलं. हो म्हणालो. मग? सदा साशंक झाला. मग पुढच्याच वळणावर तुला भिकाजी दिसला हो ना? आईचा पुढचा प्रश्न. अगं होय, पुन्हा पुन्हा तेच प्रश्न काय विचारतेस? सदा वैतागला.
रात्री 11:30च्या सुमारास भिकाजी इथेच होता, आपल्या घरी. मग तो तुझ्या सोबतीला कसा येईल? आई काय सांगते सदाला काहीच कळेना. आई, मला आता वेळ लागेल बहुतेक तुझं बोलणं ऐकून. एवढ्या वेळा मी त्या वाटेनं येत जात होतो, पण यापूर्वी असं कधी घडलं नाही. सदाच्या कपाळावर घामाचे थेंब जमले. पूर्ण अंग शहारलं. हाताचे तळवे घामेजले. विस्फारल्या डोळ्यांनी तो आईकडं आणि बाकड्यावरच्या विडीच्या अर्ध्या जळलेल्या थोटकाकडं बघत होता. घाबरू नकोस रे सदाशिवा, घाबरण्यासारखं काही नाही त्यात. तू मनापासून त्याला हाक मारलीस ना, म्हणून धावून आला तो तुझ्या मदतीला. जागेदार म्हणतात त्याला, त्या जागेचा राखणदार. जो वाईट कृत्य करतो त्याला शिक्षा, पण जो निरागसपणे त्याच्याकडे मदतीचा हात मागतो त्याला मोठ्या मनाने मदतही करतो. अशीच ख्याती आहे त्याची. यापूर्वी देखील कितीतरी जणांना त्यानं अशीच सोबत केली असं तुझे अप्पा सांगायचे. तुझ्यातल्या निष्पाप मनाला ओळखलं त्यानं आणि आला तुझ्या हाकेला धावून. आईनं सदाला निश्चिंत आणि निर्भय केलं. आई, माझा तर विश्वासच बसत नाही ग, की खरंच मला म्हातारा बाबा पावला. अडचणीत असलेल्यांना कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन देव मदत करतो हे मी ऐकलं होतं, पण प्रत्यक्षात मलाही त्याचा साक्षात्कार झाला, तोही माझ्याही नकळत. आता त्याचे पांग कसे फेडायचे ग मी? सदा निरागसपणे बोलला. तसं काही नसतं रे बाबा. तो कधी कुणाकडून कसली अपेक्षा नाही करत. तो भक्तीचा, भावाचा भुकेला असतो. सदाचाराने वागणाऱ्याला तो नेहमी मदत करतो. त्याचं फक्त मनोभावे नाव घ्यायचं बस. आणखीन त्याला काही नको. आईनं सदाची समजूत काढली. सदाशिवनं हात जोडले आणि मनापासून म्हाताऱ्या बाबाचं स्मरण केलं. त्या दिवसानंतर रोज म्हाताऱ्या बाबाच्या मंदिराजवळून ये जा करायचा, पण त्याचं काळीज कधी थरथरलं नाही. कारण आता त्याला कळून चुकलं होतं की हा राखणदार सर्वांच्या रक्षणासाठी इथं बसला आहे. त्या दिवसापासून दर दिवशी अगदी न चुकता सदा विडीचं एक बंडल त्या म्हाताऱ्या बाबाच्या पायरीजवळ ठेवून मनापासून हात जोडून घरी यायचा. त्याच्या या नेमात कधी खंड पडला नाही. त्या घटनेनंतर सदाशिवच्या आईनं देखील 1/2 किलो साखर ठेवून म्हाताऱ्या बाबाला साकडं घातलं. असाच सगळ्यांच्या पाठीशी उभा राहा रे बाबा.